आनंदी का केलंस तू असं का? मल्लिका मॅडम, ए तुझं काय आता? तू कशाला येते आमच्यामध्ये? हा चल निघितलं, चल निघितलं. गेट आउट, गेट आउट, गेट आउट. मल्लिका, आवाज खाली. तिच्यावर आवाज चढवायचा नाही. मल्लिका मॅडम, प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. हे बघा, मी जाते, माझ्या खोलीत जाते, पण हे बघा जे काही झालंय ना त्यात फक्त चूक माझी आणि अंशुमन साहेबांची आहे. यात ना वहिनींचा काहीच दोष नाहीये. त्यांना प्लीज काही बोलू नका. हो, त्यांच्यामुळेच तर आज माझं बाळ आणि मी जिवंत आहे. त्यांनी आधार दिला म्हणून मी आज इथे उभी आहे. चोराच्या उलट्या बोंबा. मला कळतोय तुमचा राग, पण माझा निर्णय झालाय. साहेब, तुम्ही मला तुमची बायको म्हणून स्वीकारा, नाहीतर नका स्वीकारू. मॅडम, तुम्ही या बाळाला तुमचं नातवंड म्हणून स्वीकारा किंवा नका स्वीकारू. पण हे बाळ माझं आहे आणि मी याला जन्म देणार आहे. काय केलंस ग मंदा? हे काय केलंस तू? हा अगं, एखाद्या माणसानं विचार करावा, पण किती त्याला काही सीमा आहे की नाही? घराला आग लागली असती तर केवढा मोठा अपघात झाला असता. कळतंय का तुला? आणि मी म्हणतो, एवढं काय झालंय? हा सांग ना, काय झालंय? तू सगळी केलेली, स्वतः केलेली मेहनत अशी वाया का घालवलीस? इथे माझं अख्खं आयुष्य वाया गेलंय, त्याचं काय? माझ्या सगळ्या इच्छा मारल्या गेल्या, त्याचं काय? मला मिस इंडिया व्हायचं होतं, नाही झालंय. माझं तुमच्याशी लग्न झालं. मला मोठं घर हवं होतं. माझ्या हाऊस मौजेचं काय? कोणीच नाही विचार केला. मला वाटलं होतं माझं लेक रोहन तरी एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न करेल. मला हवी तशी मुलगी सून म्हणून मला मिळेल. नातवंड मी माझ्या मांडीवर खेळेन. काय माझं नशीब बघा. कारण तुम्हाला मुलीच नको. आई शांत होय, प्लीज शांत हो. आता ना तू हा विषय खूप जास्त स्ट्रेच करतेस. आणि कोण म्हणाला आम्हाला मुलं नकोय? एक्झॅक्टली. येस, इट्स जस्ट की आता ना आम्हाला थोडा वेळ हवाय, कारण आम्हाला फायनान्शियली स्टेबल व्हायचंय आधी. कळतंय का तुला? कधी? एका महिन्यानी? एका वर्षांनी? 6 वर्षांनी? आई, ते आम्ही नाही सांगू शकत असं, ओके? आणि तुम्ही असं नाही विचारू शकत खरं तर. म्हणजे तुम्हाला मुलंच नको आहे ना? तुम्हाला आई बाबा बनायचंच नाहीये ना? तुम्ही स्पष्ट सांगा ना, मग कशाला पाहिजे हे सगळं? जाऊ दे ना, ही स्वेटर, ही खेळणी जाऊ दे, ही खड्ड्यात जाऊ दे, ही सगळ्याची राग होऊ दे. नकोय माझ्या डोळ्यासमोर, नकोय. मंदा, बस बस झालं. हा, मी शांतच होते, पण तुम्ही ना, तुम्ही निदान या बाबतीत तरी माझी बाजू घ्या ना. तुम्हाला नाही वाटत का तुमच्या नातवंडात बरोबर खेळावं असं नाही वाटत? वाटतं ना, खूप वाटतं मलाही. पण मला हेही कळतं की आधीला आणि रोहनला आई बाबा व्हायचंय. एकदा बाळ झालं की त्यांचं आयुष्य बदलून जाणार आहे. त्यामुळं ते कधी होऊ द्यायचं हा निर्णय सुद्धा त्यांनीच घ्यायचा आहे. आता आपल्याला नातवंडाशी खेळावं वाटतं म्हणून आपण त्यांना घाई करू शकत नाही. तुम्ही माझी बाजू कधी घेणारच नाही, मला माहिती आहे. तुम्हाला खूप राग येतो ना माझा. तुम्हाला माझी बाजू घ्यायचीच नाही. तुम्ही सगळं मस्त जाऊ दे. मुद्दामपणे नाहीये, तुझ्यासारखा नाही वागत मी. मी डोक्याने विचार करतो, जो तू कधीच करत नाहीस.
अगं मूल झाल्यावर त्याला द्यावा लागणारा वेळ, त्याचं राहणीमान, त्याचं शिक्षण, त्याचं खाणं पिणं, आजारपण हे सगळं करावं लागतं आणि त्याची पूर्वतयारी करावी लागते आधी. आम्ही नाही काढली आजारपण. ते दोघं ते करतायत. अगं रोहन आणि आधिरा त्यांचंच आयुष्य अजून सावरतायत. माहितीये त्यांचं आयुष्य सावरणार आहेत ते, आणि तोपर्यंत आपण खेळू अंथरुणाला. बसा नातवंड खेळवत. नातवंडांचं सुख तर मिळणारच नाहीये. सगळं हिच्या बेजबाबदारपणामुळे. आई तू तू अधिराला काही बोलणार नाही असं कळतंय तुला? आणि मुळात आम्हाला आत्ता बाळ नकोय हे डिसिजन ना आम्हा दोघांचं आहे, तिच्या एकटीचं नाहीये. मला हे कधी पटणार नाहीये, कधीच पटणार नाहीये. पण आई तुम्हाला पटण्याचा प्रश्न येतोच कुठे सांगा? हे माझं आणि रोहनचं लाईफ आहे. तुम्ही प्लीज आमच्या स्पीडने आम्हाला जगू द्या प्लीज. हो ना, तुमच्या स्पीडनी जगताय. कुठे राहताय माहितीये का तुम्ही? एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहताय, जॉईंट फॅमिली. इथे निर्णय फक्त एकाचा असू शकत नाही. कळलं तुला? अरे मोठ्यांच्या मताला काही किंमत, काही मान असतो जॉईंट फॅमिलीमध्ये. इथे काही आहे का नाही? आई मी आणि रोहन गप 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 गप. मला माहिती तू काय बोलणारच होता. मला माहित आहे. खड्ड्यात गेले मोठे. मला काय करायचंय मोठ्यांचा निर्णय. मी आणि रोहन तर वेगळे राहणार है ना. तू तर टपूनच बसलीस ना घर फोडायला. तू प्रत्येक वेळेला ट्राय केलेस ना रोहनला वेगळं घेऊन जायचं म्हणून राहायला, है ना. तू असंच करणार आहेस. तुझ्यासारखी सून घरामध्ये आली तर मला खूप पश्चाताप होतोय. बस पुरे झालं मंदा. तिला बोलण्याच्या आधी स्वतः थोडा विचार करून बोलत जा. सिरियसली आहे, तुला कळतंय का तू काय बोलतेस? आणि अधिरा ऐक, तर बघ आय एम रिअली सॉरी. तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे. तू नको ना इग्नोर कर ना तिला प्लीज यार. जो मला माहिती आहे यांचा स्वभाव. दिस इज सो बॅड. म्हणजे मी माझ्या लेवलनी खूप प्रयत्न करते यांना हॅपी करायचं, यांना खुश करण्याचा, पण शी हेट्स मी फॉर नो रिझन. शी जस्ट हेट्स मी. अधिरा नाही नाही अधिरा, हे बघ हा प्रॉब्लेम तुझा नाही, हा प्रॉब्लेम हिचा आहे. हिला काय वाटेल ते बोलू दे, पण तू अजिबात त्रास करून घ्यायचा नाहीस. हो ना, तिला त्रास होतो, तुम्हाला त्रास होतो. माझ्या त्रासाचं तर कोणाला काही पडलेलंच नाहीये. मला किती त्रास होतो तो जरा बघा ना.